गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कालच्या लेक्चर्समध्ये आपण पॉईंट नंबर 4 बघितलं होतं. ओके, दॅट इज द कोएक्झिस्टन्स वेन एनी स्पेशीज इज टोटली एलिमिनेटेड फ्रॉम द अर्थ. म्हणजे पूर्णपणे नष्ट झालं तर आपण त्याला म्हणतो एक्सटिंक्ट. ओके, डायनासॉरचं आपण उदाहरण बघितलं होतं. एंडेंजरस म्हणजे काय, ती स्पेशीज पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर असेल. ओके, आणि हा जो रेकॉर्ड असेल कोण ठेवलं जातं, दॅट इज द इंटरनॅशनल युनियन फॉर द कन्झर्वेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्सेस, IUCN. हा बऱ्याच वेळेस तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. मेंटेन इन अ रेड डाटा बुक, ऑल्सो नोन ॲज रेड लिस्ट. ओके, म्हणजे जे काही कॉन्झर्व करायचे प्लांट आणि ॲनिमल असतील, स्पेसीज असतील, ते ह्या बुक्समध्ये नोंद केली जाते. मग याचा काय क्रायटेरिया काय असतील, कसे हे रेड डाटा बुक्स वर्क करतात ते आपण आता इथे बघू. ओके, रेड डाटा बुक. ओके, इथे आपण बघतो. पॉईंट नंबर फर्स्ट बघा, एक्सटिंक्ट. ओके, एक्सटिंक्टमध्ये काय असेल तुम्ही बघा, एक पॉईंट्स आपण व्यवस्थित एक्सप्लेन करू. ओके, एक्सटिंक्ट म्हणजे काय असेल की ते एकदम नष्ट झालेले आहेत, त्यांचा रेकॉर्डच नसेल. शेवटची स्पेसीज जे असेल, शेवटचा इंडिव्हिज्युअल जो असेल तो सुद्धा एक्सपायर झालेला असेल. ओके, EX बघा, EX म्हणजे काय, नियर अबाउट एक्सपायर असेल. ओके, दॅट मीन्स हिअर अप्लाय टू इन विच द लास्ट, इथे लक्षात ठेवायचं, लास्ट इंडिव्हिज्युअल हॅज डाईड ऑर इज नॉट रेकॉर्डेड. म्हणजे पूर्णपणे जी स्पेसीज असेल ती नष्ट झालेली असेल, त्याचं एक सिंगल इंडिव्हिज्युअलसुद्धा प्रेझेंट नसेल, अशा याला म्हणतो आपण एक्सटिंक्ट. ओके, त्यानंतर बघा एक्सटिंक्ट इन द वाईल्ड. ओके, एक्सटिंक्ट इन द वाईल्ड, सेकंड पॉईंट आपण बघतो आता. एक्सटिंक्ट इन अ वाईल्ड, अ कॅटेगरी कंटेनिंग दोज स्पेसीज हुज मेंबर्स सर्वाईव्ह ओनली इन कॅपिटेटिव्ह. कॅपिटेटिव्ह म्हणजे काय, कैद केलेले असतात. ओके, ओके, आपण बघतो त्याच्यामध्ये झुलॉजी पार्कमध्ये बघतो आहे, त्यांना आपण कैद करू ठेवतो. पण कशामध्ये, कॅपिटेटिव्ह म्हणजे काय, त्यांचं एन्व्हायरमेंट आपण जिथे डेव्हलप करतो. ओके, जर तुम्ही झूमध्ये गेले तर मंकी जर असतील बघा, मंकींसाठी काय असेल, असं एक ब्रँचिंग केले असेल झाडांची छोटे छोटे. ओके, त्यानंतर ते टायर्स असतील त्यांना असे दोरीने घालून त्यांना खेळण्यासाठी ठेवलं जातं. दॅट इज द कॅपिटेटिव्ह. म्हणजे अशा याच्यामध्ये ठेवलं जातं त्यांना की त्यांची ग्रोथ झाली पाहिजे, त्यांची डेव्हलपमेंट झाली पाहिजे, त्यांच्या जे एन्व्हायरमेंटमध्ये ते वाढतात, जनरली जसं एन्व्हायरमेंट असेल तसं तयार करण्याचा प्रयत्न केलेला असतो. म्हणजे कुठे असतील ते पूर्णपणे डेव्हलप हे जे एक्सटिंक्ट इन द वाईल्ड. वाईल्ड म्हणजे काय, ते फक्त त्या कॅपिटेटिव्ह एरियामध्ये असते, म्हणजे त्यांना कैद करून आपण कॉन्झर्व करतो आहे. ओके, कैद केलेले असते, फक्त तेवढेच प्रेझेंट असतात, बाकीचे सगळे नष्ट झालेले असतात. ओके, त्यानंतर थर्ड बघा, क्रिटिकली एंडेंजर्स. ओके, क्रिटिकली तर अर्थ कसा आहे, गंभीररित्या. आपण बरोबर, क्रिटिकल कंडिशन म्हणजे काय, गंभीर असेल एकदम. कॅटेगरी कंटेनिंग दोज स्पेसीज दॅट पजेसेस अँड एक्स्ट्रीमली हाय रिस्क ऑफ एक्सटिंक्शन विथ व्हेरी फ्यू सर्वाईव्ह मेंबर्स. ओके, म्हणजे आता इकडे लक्षात आहे, इथे काय आता क्रिटिकलमध्ये काय असतील, 50 म्हणजे 50च मेंबर प्रेझेंट असतील, बाकीचे सगळे काय झाले असतील, हे एक्सटेंड झाले असतील, एक्सपायर झाले असतील. म्हणजे नियर अबाउट 15 जेव्हा मेंबर्स असतील त्यांना म्हणतो आपण क्रिटिकली एंडेंजर्स. आता एंडेंजर्स म्हणजे काय बघा, आता नंबर्स इथे जर बघितले तर 0 असेल आहे ना, इथे काय असतील समजा असं पकडू पण 0 to 10 असतील. कैद किती करून ठेवणार आपण, 10-15 करू शकतो. ओके, म्हणजे नंबर आपण जसं खाली जातो, एक्सटेंड म्हणजे 0 असतील, काहीच नसेल. एक्सटेंड इन वाईल्ड म्हणजे काय, 10-15पर्यंत असतील. क्रिटिकल डेंजर्स म्हणजे काय, 50 मेंबरपर्यंत असतील. आता एंडेंजर्स म्हणजे काय असतील बघा, designations apply to species that possesses very high risk extinct as a result of rapid population decline. Decline म्हणजे काय, कमी होणे. ओके, डिक्लाइन म्हणजे काय, कमी होणे. ऑफ 50 to more than 70%. म्हणजेच काय, 50 ते 70% पेक्षा सुद्धा जास्त कमी झाले असतील. कशामध्ये, 10 वर्षामध्ये किंवा 3 जनरेशनमध्ये. म्हणजेच काय, इथे काय असेल, डिक्रीज. ओके, असं लक्षात ठेवायचं, डिक्रीज बाय 50 to 70% इन 10 years. ओके, 10 वर्षामध्ये 50 ते 70% ते डिक्रीज झाले असेल, अशा कंडिशन्सला म्हणतो आपण एंडेंजर्स. ओके, लक्षात राहील. सिम्पल पॉईंट्स आहेत लक्षात ठेवण्यासाठी, काही याच्यामध्ये जास्त आहे नाही, फक्त नावावरून त्यांना लक्षात आलं. एक्सटेंडमध्ये 0 असेल, एक्सटेंड इन वाईल्डमध्ये फक्त कॅपिटेटिव्ह हा शब्द लक्षात ठेवायचा, कॅपिटेटिव्ह. ओके, म्हणजे जेवढे काही तेवढेच आहेत. क्रिटिकलीमध्ये 50 असतील, एंडेंजर्समध्ये 50 ते 70% ते कमी होतात 10 वर्षामध्ये. आता नियर टू द थ्रेटन,
म्हणजे जवळपास नष्ट झालेले असतील, नियर टू द थ्रेटन्स असतील. ओके, नियर टू द थ्रेटन्समध्ये आपण जर बघितलं तर काय असेल, अ डेजिग्नेशन अप्लाय टू द स्पेसिस दॅट क्लोज टू बिकम थ्रेटन और मे मीट द क्रायटेरिया फॉर अ थ्रेटन स्टेटस इन द नियर फ्युचर. म्हणजेच काय नियर म्हणजे काय जवळ. ओके, जवळपास त्यांच्यावरती काय असेल, धोक्याची घंटा असेल. ओके, धोक्याची घंटा आलेली असेल, म्हणजे त्यांच्यामध्ये सुरुवात झाली असेल की हे हळूहळू कमी होण्यास सुरुवात असतील, असे यांना म्हणतो आपण नियर टू द थ्रेटन. वर्नरेबल. ओके, वर्नरेबल आपण हा बघू, म्हणजे काही जे असतील एकदम कमजोर असतील. वर्नरेबलचा शब्द काय, कमजोर, असुरक्षित. ओके, कॅटेगरी कंटेनिंग दोज स्पेसिस दॅट पोजेसेस अ व्हेरी हाय रिस्क ऑफ एक्सटिंक्शन ॲज अ रिझल्ट ऑफ रॅपिड पॉप्युलेशन डिक्लाइन 30 to 50% ओव्हर द 30 to 50%. ओके, डिक्रीज बाय 30 to 50% इन 10 years. 10 वर्षामध्ये 30 ते 50% कमी झाले असतील, अशाला म्हणजे वर्नरेबल. म्हणजे हे असुरक्षित आहे, कंटिन्युअस. आपण कशाचं एक्झाम्पल बघितलं, त्याच्यामध्ये आपण टोडो बर्ड्सचं बघितलं होतं, स्टेलर सी काऊ. बरं, स्टेलर सी काऊ काय असेल, त्यांना कंटिन्युअस त्यांचं काय झालं, शिकार झाली, हंटिंग झाली. ओके, त्याच्यानंतर पॅसेंजर पिजन आपण वापरायला लागले. ओके, तर त्याच्यामुळे त्यांचं काय होतं, हे हळूहळू नष्ट होत गेली. लिस्ट कन्सर्न 7 पॉईंट बघा, लिस्ट कन्सर्न म्हणजे लिस्ट म्हणजे काय, कमी. कन्सर्न म्हणजे काय, त्याच्या संबंधित असतील. ओके, लिस्ट म्हणजे एकदम कमी प्रमाणात त्यांच्यावरती आपण बघू. कॅटेगरी कंटेनिंग स्पेसिस दॅट आर परसिव्ड अँड अबंडंट आफ्टर द केअरफुल असेसमेंट. ओके, परसिव्ह म्हणजे काय, व्यापक. आपण त्याचा काय करतो, व्यापक विचार करतो. व्यापक विचार करून हे आपण केलं असतं. अबंडंट आफ्टर केअरफुल असेसमेंट. ओके, आपण जर एखाद्या गोष्टीचं आकलन केलं त्याच्यावरती, तर आपल्याला समजतं की हा हळूहळू नष्ट होईल, याच्यावरती काही जास्त कॉन्सन्ट्रेशन करण्याचं काही नाही, पण ते सुरुवात असेल, ते काय असतं, ते सुरुवात असेल. ओके, लिस्ट कन्सर्न त्याच्यामध्ये जास्त महत्त्व त्याला आपण देऊ शकत नाही, पण मग जास्त महत्त्वही देऊ शकत नाही. म्हणजेच काय, आपण नंतर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल, वर्नरेबलमधून नियर थ्रेटन. म्हणजेच कसे की त्याच्यावरती फक्त आपण असेस करू शकतो, आकलन करू शकतो, कसं आपण त्याला कॉन्झर्व करू शकतो. ओके, पॉईंट नंबर 8, डाटा डिप्रिशिएशन म्हणजे काय, कमी. द कंडिशन अप्लाय टू द स्पेसिस इन विच अमाउंट ऑफ अवेलेबल डाटा रिलेटेड टू इट्स रिस्क ऑफ एक्सटिंक्शन इज लॅकिंग इन अ सम वे. आता लॅकिंग म्हणजे काय, कमी. इथे काय आहे, तो डाटा अवेलेबल नसेल. ओके, आणि 9 पॉईंट आहेत, नॉट इव्हॅल्युएटेड. ओके, कॅटेगरी यूज टू इन्क्लूड एनी ऑफ द नियरली 1.9 million स्पेसिस डिस्क्राईब बाय द सायंटिस्ट बट नॉट असेस बाय द IUCN. ओके, सायंटिस्टनुसार जर बघितलं म्हणजे काय आहे की 1.3 million स्पेसिसचं आपण काय केलं आहे, डिस्क्राईब केलेलं आहे, त्या एक्सप्लेन केलं आहे, पण यांच्याकडे जे असेल IUCNकडे एवढे ते नाहीत, एवढ्याचा डाटा नाही, म्हणून ते नॉट इव्हॅल्युएटेड. आता इकडे लक्ष द्या, इथे जे कलर्स दिलेले आहेत, हा जो चार्ट आहे, या चार्ट खूप महत्त्वाचा आहे. ओके, एक्सटिंक्ट कशाला म्हणतो आपण. ओके, एक्सटिंक्ट म्हणजे काय, रेड दाखवला आहे ना, रेड एकदम दाखवला आहे, म्हणजे पूर्णपणे 0 असतील. एक्सटिंक्ट इन द वाईट. ओके, म्हणजेच काय, हे 0 to 10 किंवा 15 आपण कन्सिडर करतो. आता थ्रेटनमध्ये बघा काय काय येतात, क्रिटिकली एंडेंजर्स. ओके, एंडेंजर्स आणि वर्नरेबल, हे जे 3 पॉईंट असतील हे कशामध्ये येतात, थ्रेटन्समध्ये येतात. नियर टू थ्रेटन्स अँड लिस्ट कन्सर्न हे जे असतील हे सेपरेट आहे. म्हणजे थ्रेटन्समध्ये कोणते पॉईंट येतात, क्रिटिकली एंडेंजर्स अँड वर्नरेबल, हे बऱ्याच वेळेस विचारतात. ओके, थ्रेटन्स कोणती स्पेसिस आहेत. ओके, किंवा आपण जे ऑड वर्ड्स ओळखा, याच्यासाठी सुद्धा हे विचारले जातात. तर ह्या गोष्टी चारसुद्धा वेगळं लक्षात ठेवायचे. ओके, पॉईंट किती याच्यामध्ये, 9 पॉईंट्स आहेत. 9 डेफिनेशन्स आपण. कॉन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी, पॉईंट नंबर 15.5. आता कॉन्झर्वेशनची का आवश्यकता. ओके, कॉन्झर्वेशनची का आवश्यकता आहे, त्याच्यासाठी हा पॉईंट्स आपण बघतोय. कॉन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी मीन्स प्रोटेक्शन, अपलिफ्टमेंट अँड सायंटिफिक मॅनेजमेंट ऑफ बायोडायव्हर्सिटी टू मेंटेन द ऑप्टिमम लेवल अँड टू डिराईव्ह द सस्टेनेबल बेनिफिट फॉर द प्रेझेंट अँड फ्युचर स्ट्रॅटेजीज. ओके, कॉन्झर्वेशनच्या शब्दाचा अर्थ काय आहे, जतन करणे, किंवा त्याला म्हणतो आपण स्टोअर. का आवश्यकता आहे. आता समजा एखादी स्पेसिस आपण म्हणतो, बरोबर आहे की नाही, आपण एक शब्द मागे बघितला होता, फ्लॅगशिप. ओके, हा शब्द बघितला होता. फ्लॅगशिप म्हणजे काय,
त्या गटामध्ये तो महत्त्वाचा असेल, त्या गटामध्ये तो महत्त्वाचा असेल. मग असे जर आपण महत्त्वाचे स्पेसिस जर आपण प्रोटेक्शन केलं नाही, त्यांना अपलिफ्ट केलं नाही, त्यांना पुढे आपण ग्रोथ केली नाही त्यांची, ओके, त्यांचा उद्धार जर केला नाही, अपलिफ्टमेंट म्हणजे काय, उद्धार करतो, तर ह्या काय होईल, हळूहळू ह्या नष्ट होतील आणि ती जी इकोसिस्टम असेल, ही इकोसिस्टम काय होईल, ही इम्बॅलन्स होईल. मग अशा कंडिशनमध्ये काय करावं लागतं आपल्याला, अशा कंडिशन्समध्ये आपल्याला बायोडायव्हर्सिटीला आपल्याला कॉन्झर्व करायचं असतं आपल्या प्रेझेंट आणि फ्युचर बेनिफिटसाठी, बरोबर, प्रेझेंट अँड फ्युचर बेनिफिटसाठी. वाय टू कॉन्झर्व डायव्हर्सिटी, मग कशासाठी कॉन्झर्व करायचं त्याला, तर ते आपण बघू. नॅरोली युटिलिटेरियन, ओके, नॅरोली युटिलिटेरियन रिजन्स, नॅरोली युटिलिटेरियन रिजन्स, ओके. आता हे कशासाठी असेल, आता हे बघा, नॅरोली म्हणजेच काय, मुश्किलीने, समजा एकदम छोट्या याच्यामध्ये, ओके, आणि उपयुक्त. युटिलिटी म्हणजे काय, उपयुक्त, हे कमी प्रमाणात उपयुक्त असेल, ओके. आता कसं बघा, ह्युमन आर रिपिंग मटेरियल बेनिफिट फ्रॉम द बायोडायव्हर्सिटी. आता रिपिंग म्हणजे काय, ओके, रिपिंग म्हणजे काय, कट करणे, टू कट, बरोबर, टू कट म्हणजे काय करतो आहे, ह्युमन्स आपल्या बेनिफिटसाठी बायोडायव्हर्सिटीमधलं जे मटेरियल असेल तो कट करतो, ओके. मग आता हा झाला पहिला पॉईंट, ओके. त्यानंतर दुसरा पॉईंट बघा, इट मे बी डिराईव्ह सोर्सेस फ्रॉम द बेसिक नीड्स सच ॲज फूड, क्लॉथ, शेल्टर ऑर इंडस्ट्रियल प्रोडक्ट लाईक रेझिन, स्टॅनिंग, परफ्यूम, बेस, ETC. आता हे झाले त्याची युजेस. आणि काय केलं जातं, कशासाठी केलं जातं, हे फूडसाठी कट केलं जातं, क्लॉथसाठी, शेल्टरसाठी, इंडस्ट्रियल प्रोडक्ट जर मध्ये आपण रेझिन, स्टॅनिंग, परफ्यूम हे ह्याच बायोडायव्हर्सिटीपासून बनवतो. फॉर द एस्थेटिक यूज ऑफ ऑर्नामेंटल ऑर आर्ट्स फॅक्ट्स. आता शोभेच्या वस्तू, सौंदर्याच्या वस्तू तयार करण्यासाठी आपण डायगनस, विभूषणासाठी वगैरे हा सुद्धा आपण कट करतो, ओके. एस्थेटिक म्हणजे काय, सौंदर्याच्या विषयी. द मेडिकल यूज ऑफ प्लांट, ॲनिमल अँड अदर मेजर फॅक्टर्स, ओके. मेडिकल यूजसाठी सुद्धा आपण ते कट करतो, ओके. इट शेअर 25% ऑफ द ग्लोबल मेडिसिन मार्केट and around 25,000 species are put to use a tribal worldwide as a traditional medicine. 25,000 स्पेसीज अशा आहेत की ते आपण मेडिसिन म्हणून वापरले जाते. सेव्हरल आर एट टू बी एक्सप्लोर फॉर देअर पोटेन्शियल अँड मेडिसिनल, म्हणजे अशा पण अजून काही आहेत की त्याच्यामध्ये आपण रिसर्च करायचा बाकी आहे, ओके. म्हणजे छोट्या छोट्या प्रमाणामध्ये याचा आपण यूज करतो आणि हे बायोडायव्हर्सिटीला कट करतो, ओके. म्हणून आपल्याला त्याला कॉन्झर्व करायची आवश्यकता आहे, ओके. पॉईंट लक्षात राहील, सोपे पॉईंट आहेत काही, आपण म्हणजे जर तुम्ही विचार केला तर लॉजिकल पॉईंट्स आहेत, लॉजिक लावायचं आहे फक्त तुम्ही, ओके. कशासाठी, रिपिंगसाठी कट करतो, मग कशासाठी असेल, कोल्ड क्लॉथ वगैरे, मेडिसिनसाठी, ऑर्नामेंटसाठी, मग असे हे कट केले जातात, ओके. आता याच्यामध्ये सेकंड पॉईंट बघा, कॉन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. म्हणजे सेकंड पॉईंट, ब्रॉडली युटिलायझेशन रिजन्स, युटिलिटेरियन regions, broadly utilitarian regions. Animal play a crucial role in a pollination and seeds dispersal. आपल्याला माहिती आहे, ओके. कशामध्ये काम केलं जातं, हे पॉलिनेशन आणि सीड डिस्पर्स म्हणजे काय, तडपून फुटणे, आणि त्यांना डिस्पर्स म्हणजे टू मूव्ह अनदर प्लेस, टू मूव्ह अनदर प्लेस, दुसऱ्या ठिकाणी ते घेऊन जातं. पॉलिनेशन म्हणजेच काय, परागीकरण ज्याला आपण म्हणतो, ओके. Amazon forest is estimated to produce 25% of total oxygen on the earth. बघा, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तिथे काय आहेत, प्लॅन्ट्स आहेत की ते 20% जर ऑक्सिजन जो असेल हा प्रोड्यूस करतात ॲटमॉस्फिअरमध्ये, ओके. म्हणजे तिथे काय जास्त प्रमाणात प्लॅन्ट्स आहेत. वी नीड टू कन्सिडर रिक्रिएशनल यूज ऑफ डायव्हर्सिटी, ओके. म्हणजे आपण फक्त त्याला एंटरटेनमेंट म्हणून यूज केला पाहिजे, ओके. जसे की आपण कट करतो. आता एक्झाम्पल दिले बघा इथे, फॉरेस्ट डिवेस्टेशन्स, ओके. फॉरेस्ट डिवेस्टेशन्समध्ये काय असेल की, डिवेस्टेशन्स म्हणजे काय, धूळ किंवा घाण ज्याला आपण म्हणतो, ओके, ओके. तर ही काय असेल, आता ब्राझीलमध्ये असं बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्या जाळल्या जातात, ओके. जाळून त्यांनी काय केलं होतं की असा धूर निर्माण केला, खूप मोठा असा धूर निर्माण केला, आणि याच्यामुळे काय झालं की 9,600 नियर अबाउट 9,06,000 हेक्टर जी जमीन असेल ही पूर्णपणे ॲशने कव्हर झाली होती, ओके. एवढी जमीन त्यांनी काय केली, बर्न केली,
आणि त्याच्यापासून जो धूर निर्माण झाला, स्मोक निर्माण झाला आणि ॲश निर्माण झाली, त्याच्याने काय झाला, हा बऱ्याचशा गोष्टी ज्या असतील त्या काय झाल्या, पोल्युटेड झाल्या. ओके, पोल्युटेड म्हणजे ब्रॉडली याच्यावरती विचार केला गेला पाहिजे. ओके, म्हणजेच काय त्यांनी त्या नंतर त्याला परत त्याच्यावरती विचार करायला भाग पडला आणि तिथे परत मग डेव्हलपमेंट सुरुवात झाली. त्याच्यानंतर थर्ड पॉईंट असेल इथिकल रिजन्स. आता इथिकल्स म्हणजेच काय, नैतिक. ओके, नैतिकदृष्ट्यासुद्धा आपण काय केला पाहिजे, याचा विचार केला पाहिजे. ओके, पण आपल्याला काही असे राईट्स नाही बघा. वी हॅव नो राईट्स टू डिस्ट्रॉय द डायव्हर्सिटी सिम्पली बिकॉज वी शेअर द. आता बायोडायव्हर्सिटीला आपल्याला काही राईट्स आहेत का कोणाला किल करायला वगैरे नाही. कारण जर आपण बायोडायव्हर्सिटी समजा फॉर एक्झाम्पल आपण फॉरेस्ट जरी इकोसिस्टीम कन्सिडर केली तर त्याच्यामध्ये प्लॅन्ट्स असतील, ग्रास असतील, ओके, तर यांनासुद्धा कट करू शकत नाही आपण, असे आपल्याला राईट्स नाही. देर इज नो राईट्स फॉर टू कट द थिंग्स और टू डिस्ट्रॉय और टू इम्बॅलेन्सिंग द इकोसिस्टम्स. म्हणजेच काय, आपण जर काही याच्या विरुद्ध काम केलं तर काय होतं, नेचरच्या विरुद्ध काम केलं तर आपलं जी इकोसिस्टम जे असेल ते इम्बॅलन्स होईल आणि हे काय असेल, हे एकदम घातक असेल. ओके, आपण काय करतो, आपल्या इकॉनॉमिकल यूजसाठी या गोष्टी वापरतो. ओके, नेक्स्ट, हाऊ डू यू कॉन्झर्व बायोडायव्हर्सिटी. आता हा जो पॉईंट असेल इथे लक्षात, हा पॉईंट जो असेल हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे, AMP पॉईंट्स. ओके, टाईप्स ऑफ कॉन्झर्वेशन. दोन टाईप दिले, इन सिटू कॉन्झर्वेशन अँड एक्स सिटू कॉन्झर्वेशन. ओके, इन सिटू अँड एक्स सिटू. आता इन सिटू म्हणजे काय आणि एक्स सिटू म्हणजे काय ते आपण. इन सिटू म्हणजे काय, इन सिटू, इन म्हणजे काय आतमध्ये, एक्स म्हणजे काय आउट, एवढं लक्षात ठेवा. ओके, आता इन सिटू म्हणजे काय, ॲट होम, घरातल्या घरात. ओके, ॲट होम, किंवा याला आपण असे म्हणतो इन इट्स ओरिजिनल प्लेस और पोझिशन, ओरिजिनल पोझिशनमध्ये. ओके, एक्स सिटू म्हणजे काय, आउटसाईड. एक्स म्हणजे काय, बाहेर आहे ना, एक्स सिटू म्हणजेच काय, आउटसाईड इट्स ओरिजिनल पोझिशन और प्लेस, ओरिजिनल पोझिशन और प्लेस. ओके, तर ह्या गोष्टी आपण इथे बोलू शकतो. इन सिटू आणि एक्स सिटूचा हा डिफरन्स आपण बघितला, बऱ्याच वेळेस 2 मार्काला हा विचारला जातो आणि याचे एक्झाम्पल्स आपण लक्षात घेऊन पूर्ण कंप्लीट करू शकतो. इन म्हणजे काय, ओरिजिनल पोझिशन आहे त्याच याच्यामध्ये, एक्स सिटू म्हणजे काय, आउटसाईडच. ओके, आता 1 पॉईंट्स आपण याच्यामध्ये बघू. ओके, इन सिटू काय असेल, तर इन सिटू जे असेल, प्रोटेक्शन ऑफ ऑर्गॅनिझम विल ॲटोमॅटिकली टेक प्लेस ऑफ इट्स हॅबिटॅट इज प्रोटेक्टेड. इट्स नॅचरल. ओके, नॅचरली ते प्रोटेक्ट केले जातात. कशामुळे, त्यांच्या नॅचरल हॅबिटॅटमुळे ते प्रोटेक्ट केले जातात ॲटोमॅटिकली. ओके, द प्रोटेक्शन ऑफ ऑर्गॅनिझम विल ॲटोमॅटिकली टेक प्लेस ऑफ इट्स नॅचरल हॅबिटॅट इज प्रोटेक्टेड. अशा प्रकारे प्रोटेक्ट केले जाते ॲटोमॅटिकली की त्यांचे जर आपण नॅचरल हॅबिट प्रोटेक्ट केला तर ते ॲटोमॅटिकली काय होतील, प्रोटेक्ट केले जाते. एक्झाम्पल, अनाउन्सिंग कान्हा फॉरेस्ट ॲज अ टायगर रिझर्व. आता हा प्रश्न तुम्हाला विचारला जातो, टायगर रिझर्व कशामध्ये असेल, कान्हा फॉरेस्टमध्ये. दिस इज कॉल्ड ॲज इन सिटू कॉन्झर्वेशन. म्हणजेच काय, कान्हा जो फॉरेस्ट असेल हा टायगरच्या कॉन्झर्वेशनसाठी आपण काय केलं आहे, फिक्स केलेलं आहे. आणि तिथे जे टायगर जे असतील हे त्यांच्या नॅचरल कंडिशन्समध्ये किंवा नॅचरल हॅबिटॅटमध्येच त्यांचं प्रोटेक्शन केलं जातंच. म्हणजेच काय, ते नॅचरली तिथे प्रोटेक्ट केले जातात. कान्हा फॉरेस्ट एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. सेकंड, मोस्ट अप्रोप्रिएट मेथड ऑफ कॉन्झर्वेशन. म्हणजेच काय, आता बघा हे मोस्ट ॲप्रोप्रिएट का म्हणतोय आपण, ते आपण म्हणतो मोस्ट ॲप्रोप्रिएट का, कारण आपण ज्या आहेत त्यांच्या नॅचरल कंडिशन्समध्ये त्यांना ग्रो करतोय. बरोबर, नॅचरल कंडिशन्समध्ये ग्रो करतो. आता समजा आपण आपल्याला जर म्हटलं की तुम्ही बाहेर जाऊच नका, घराच्या बाहेर जाऊच नका, तर तुम्हाला कसं होईल, ती कॅपिटेटिव्ह कंडिशन असेल, कॅपिटिव्हिटिव्ह कंडिशन असेल, म्हणजे काय, कैद केल्यासारखं वाटेल. म्हणजेच तिथे काय होते, आपलं नैराश्य वगैरे आपल्याला काय होईल, नैराश्य येईल, आपण बोर होऊ, अशा गोष्टी असेल. म्हणजेच काय, जर आपण त्यांना आपण सांगितलं की आपण नॅचरल कंडिशन्समध्ये ग्रोथ होतो, म्हणजे आपण बाहेर जातो, कॉलेजला जातो, शिकतो वगैरे येतो, म्हणजे एन्व्हायरमेंटविषयी माहिती घेतो, त्या वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटमध्ये आपली ग्रोथ होते, तर ही जी कंडिशन असेल
दॅट इज द ॲट होम कंडिशन. म्हणजे जसं आपण राहतो फ्रीली त्यालाच म्हणतो आपण ॲट होम, म्हणजे घरच्या घरी. ओके. अराउंड 34 बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स हॅव बीन आयडेंटिफाय द कॉन्झर्वेशन. किती असतील ते? 34. हा पॉईंट लक्षात घ्या. किती आहे? 34 असे बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स किती ते कॉन्झर्वेशनसाठी आपण सेव्ह केलं असेल, त्यांना आयडेंटिफाय केलं. देअर आर रिजन विथ हॅव हाय स्पेसिस रिचनेस ॲज वेल ॲज द डेन्सिटी. ओके. हे जे रिजन्स असतील यांच्यामध्ये काय असेल? हाय स्पेसिस रिचनेस असेल आणि त्यांची डेन्सिटीसुद्धा खूप असेल. ओके. आता स्पेसिस रिचनेस हा काही सांगण्याचा उद्देश नाही, कारण आपण ते भरपूर वेळेस बघितलं तरी सांगतो तुम्हाला. स्पेसिस रिचनेस म्हणजे काय? नंबर ऑफ ऑर्गॅनिझम और स्पेसिस पर युनिट एरिया. ओके. म्हणजेच काय? त्यांचे नंबर जे असतील स्पेसिसचे हे जास्त असतील, म्हणून तर आपण म्हणतो डेन्सिटी. ओके. डेन्सिटी म्हणजे काय? घनता. डेन्सिटी म्हणजे घनता. आता दोन एरिया जर आपण कन्सिडर केले, ए आणि बी, याच्यामध्ये 100 स्पेसिस आहेत आणि याच्यामध्ये 50 स्पेसिस, म्हणजे काय? इथे डेन्सिटी ही जास्त आहे, इथे डेन्सिटी ही कमी आहे. ओके. These are the need to be protected strategically by setting legislative measures apart from awareness and conservation. ओके. हा पॉईंट आपण बघू शकतो की हे जे आपण असेल की याला आपण असं आहे की लेजिस्लेटिव्ह मेजरिंगमध्ये सुद्धा आणि हे अवेअरनेस वगैरे अशा काही स्ट्रॅटेजी आपण जर रन केल्या तर यांचं आपण प्रोटेक्शन हे करू शकतो. ओके. नेक्स्ट पॉईंट याच्यामध्ये लक्षात ठेवण्याचं काय? इन्स्टिट्यूटमध्ये कान्हा फॉरेस्ट एक लक्षात ठेवा, ॲट होम हा पॉईंट लक्षात ठेवा आणि 34 बायोडायव्हर्सिटी पॉईंट लक्षात ठेवा. आणि अजून एक पॉईंट लक्षात ठेवू शकता, हाय स्पेसिस रिचनेस ॲज वेल ॲज डेन्सिटी. ओके. In situ conservation also includes the introduction of the variety traditionally used into the farming and horticulture. तर इन सिटूमध्ये आपण काय करतो आहे की नवीन व्हरायटीसुद्धा आपण इथे काय करतो आहे? इंट्रोड्यूस करतो, किंवा नवीन किंवा ट्रॅडिशनल जे असतील त्यांना आपण इथे फार्मिंगच्या माध्यमातून किंवा हॉर्टिकल्चरच्या माध्यमातून आपण त्यांना इंट्रोड्यूस करतो. त्याचं एक्झाम्पल बघू. इन महाराष्ट्र पावरा ट्रायबल्स इन सातपुडा हॅव प्रोटेक्टेड व्हरायटी ऑफ कॉर्न विथ द डिफरंट कलर कर्नेल्स. ओके. आता इकडे लक्ष द्या. हा जो पॉईंट असेल, आता याच्यामध्ये एक्झाम्पल की आपण ट्रॅडिशनल ज्या व्हरायटी असतील त्या आपण सेव्ह करतो. हा बऱ्याच वेळेस विचारतात, हा MCQला विचारतात बऱ्याच वेळेस प्रश्न की ट्रॅडिशनल वेने कसे आपण हे करू शकतो. आणि कोणत्या ज्या ट्रिबल्स असेल, कोणती ट्रिबल्स येते? पावरा ट्रिबल्स. ओके. पावरे आपण बघतो की आपल्या शेतामध्ये काम करतात. ओके. तर पावरा ट्रिबल्स इन सातपुडा रिजन, तर कोणत्या रिजन्समध्ये येते? सातपुडा रिजन्समध्ये आहेत. ओके. तर ते आपण बघू. ओके. ते काय करतात? अशी मक्याची अशी एक व्हरायटी त्यांनी डेव्हलप स्टोअर करून ठेवली किंवा प्रोटेक्ट करून ठेवली की त्यांचे डिफरंट कलर आहे. एकाच याच्यामध्ये जर आपण बघितलं तर अशा जर आपण मक्याचे कलर्स बघितले किंवा ज्याला आपण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कलरचे जे काय असतील हे दाणे असतील. ओके. तर अशी व्हरायटी त्यांनी काय करून ठेवली? जतन करून ठेवली. इट हॅज three of the world's biodiversity hotspots. These area with the high density of biodiversity. कोणते असतील मग ते? इंडियामधल्या वेस्टर्न घाट्स, इंडो-बर्मा घाट्स अँड ईस्टर्न घाट्स. ओके. तर हे आपण लक्षात ठेवायचं. वेस्टर्न घाट, इंडो-बर्मा अँड ईस्टर्न हिमालयास. ओके. तर हे ईस्टर्न हिमालय असे 3 जे हॉटस्पॉट असतील बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट कोणते आपल्या इंडियामध्ये, कोणते असतील ते? सगळ्यात महत्त्वाचं वेस्टर्न घाट. ओके. वेस्टर्न घाट आपण बऱ्याच आधी आपण वापरलेला आहे. वेस्टर्न घाट, त्याच्यानंतर इंडो-बर्मा अँड ईस्टर्न हिमालय असे हे 3 जे असतील हे वर्ल्ड्स बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट प्रेझेंट इन इंडिया. इन सिटीमध्ये इंडिया ॲट द प्रेझेंट ॲट 14 बायोस्फिअर रिझर्व्स, 19 नॅशनल पार्क्स अँड 448 वाईल्ड सँच्युरीज. ओके. हे दिलेत की इंडियामध्ये 14 बायोस्फिअर रिझर्व्स असतील, 90 नॅशनल पार्क्स असतील, 448 वाईल्ड लाईफ सँच्युरी असतील. ओके. इन महाराष्ट्र देर आर 5 नॅशनल पार्क अँड 11 सँच्युरीज. महाराष्ट्रामध्ये इंडियामध्ये किती? 14 बायोस्फिअर आहे, 90 पार्क्स आहेत आणि 448 वाईल्ड सँच्युरीज. पण त्यातल्या महाराष्ट्रामध्ये किती? 5 नॅशनल पार्क असतील आणि 11 सँच्युरीज असतील.
इन मेनी कल्चर स्ट्रेचेस, हे फिगर लक्षात ठेवायचे आहे, हे बऱ्याच वेळेस विचारतो. नॅशनल पार्क किती महाराष्ट्रामध्ये, किंवा मग नॅशनल पार्क्स इंडियामध्ये किती आहेत, सेंच्युरी महाराष्ट्रामध्ये किती आहे, इंडियामध्ये किती आहे, बायोस्फिअर किती आहे, हे विचारलं जातं. इन मेनी कल्चर स्ट्रेचेस of the forest were set aside and protected in the name of amity, which are called as scarecrow. Almighties, almighty. Okay, आता हे in many cultures stretches of forest were set aside and protected in the name of almighty, which are called as the scarecrows. आता scarecrows म्हणजे काय, छोटे छोटे फॉरेस्ट असतात. ओके, छोटे फॉरेस्ट जे असतात, छोटे छोटे एकदम स्मॉल फॉरेस्ट ज्याला आपण म्हणतो, स्मॉल फॉरेस्ट, असे ते काय केले जातात, प्रोटेक्ट केले जातात, त्यांना म्हणतो आपण अल्मेटीज. नेम ऑफ द अल्मेटी. एक्झाम्पल दिले बघा, असे छोटे फॉरेस्ट जे असतील, काशी अँड जेनाईता हिल्स इन मेघालय. ओके, हे छोटे फॉरेस्ट कंसिडर केले. वेस्टर्न घाट रिजन ऑफ महाराष्ट्र अँड कर्नाटक, अरवली हिल्स ऑफ राजस्थान, बस्तर अँड चंदाज अँड सरगुजा एरियाज ऑफ द मध्य प्रदेश. म्हणजे असे काही छोट्या छोट्या राज्यांमध्ये छोटे छोटे असे स्क्रेव्हग्रूज हे किंवा स्मॉल फॉरेस्ट आपण काय करतो, प्रोटेक्ट करतो. का करतो आहे की तिथे ज्या स्पेसीज असतील त्या असतील ह्या त्यांच्या कंडिशन्समध्ये असतील, एंडेंजर्स त्या असतील. ओके, आता इन सिटूमध्ये आपण बघितलं, स्क्वेअर सर्व द ओनली चान्स ऑफ सर्वायवल फॉर द सम एंडेंजर्स व्हरायटी ऑफ ॲनिमल्स अँड प्लॅन्ट. आता हे कशाची गरज आहे, आता स्मॉल फॉरेस्ट का करतो आहे आपण, कारण ज्या स्पेसीज असतील, एंडेंजर्स असतील व्हरायटी प्लॅन्ट आणि ॲनिमल्समध्ये, त्यांचं आपण काय करतो, त्यांना सर्वाईव्ह करण्यासाठी, त्यांना एक चान्स दिला जातो सर्वाईव्ह करण्यासाठी, म्हणून हे छोटे छोटे असे फॉरेस्ट हे आपण प्रिझर्व केलेले असतात. ट्रिबल्स डू नॉट अलाउ टू कट इवन अ सिंगल ब्रँच ऑफ ट्री फ्रॉम द स्क्रेव्हल. आता जे ट्रिबल्स असतील किंवा जंगलामध्ये राहणारी जी जात असेल, किंवा आपल्यालासुद्धा की एक सिंगल ब्रँच म्हणजे एक छोटंसं फांदीसुद्धा तुम्ही कट करू शकत नाही, कारण त्यांची साईजच ऑलरेडी छोटी, त्यातून जर आपण काही कट केलं तर मग ते अजून प्रॉब्लेमॅटिक होतील. ओके, 4 रिजन दॅट सॅटिस्फाईड दीज 2 क्रायटेरिया ऑफ एक्सटेन्शन इन इंडिया. जे आपण बायोडायव्हर्सिटीचे 3 हॉटस्पॉट्स आहेत ते इथे दाखवले बघा. वेस्टर्न घाट बघायचे, रेड कलरमध्ये दाखवला आहे. ओके, वेस्टर्न घाट जो असेल हा इथे दाखवला बघा, वेस्टर्न रिजनमध्ये. ओके, वेस्टर्न घाट ज्याला आपण म्हणतो हा. त्याच्यानंतर बघा द ईस्टर्न हिमालयाज इन इंडो बर्मास, इथे दाखवलं बघा, ईस्टर्न हिमालयाज इथून आणि हे असं एरिया दाखवलं. ओके, आणि सुनलँड्स हे इथे दाखवले. ओके, हे सुनलँड हे इथे दाखवलेले आहे. तर हे इथे आपण वेगवेगळे बायोस्पॉटसुद्धा बघितलेले आहेत, बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉटसुद्धा इथे आपण बघितले. तर इन सिटू आणि एक्स सिटूमध्ये जर आपण फरक असेल तर आपण बघू. आता इन सिटूमध्ये आपण काय काय पॉईंट बघितले हे बघू, थोडे याच्यामध्ये एकदम रॅपिड याच्यामध्ये बघू. सगळ्यात महत्त्वाचं काय असेल की याच्यावरती बरेच क्वेश्चन विचारतात. हा पॉईंट म्हणजे तुम्ही खूप आणि खूप महत्त्वाचा आहे. आता याच्यामध्ये काय असेल, ॲटोमॅटिकली आपण प्रोटेक्ट करतो आहे, नॅचरली आपण काय करतो आहे, नॅचरली यांना ॲटोमॅटिकली प्रोटेक्ट केलं जातं आणि त्यांच्या हॅबिटॅट्समध्येच केलं जाते. म्हणजे ज्याला आपण इन सिटी म्हणजे ॲट होम ज्याला आपण म्हणतो. ओके, त्याच्यानंतर काय असेल, कॅनना फॉरेस्ट असेल, टायगर रिझर्वेशनसाठी, टायगर रिझर्वसाठी 34 असे बायोडायव्हर्सिटी स्पॉट्स आहेत. आणि हे कशासाठी असतील, हे रिजन प्रोटेक्ट केले जातात हाय स्पेसिस रिचनेस ॲज वेल ॲज द डेन्सिटी. ओके, आणि याच्यामुळे अवेअरनेस आपण वाढवतो. तर इन सिटीमध्ये असून असं आहेत की ज्या ट्रॅडिशनल व्हरायटी असेल, ह्या काही ज्या जाती असतील, पावऱ्या जाती ज्या असतील, ह्या काय केल्या जात आहेत, या पावरी जात जी असेल सातपुड्यामध्ये काही कॉर्नच्या व्हरायटीज ज्या की ज्यांचे वेगवेगळे कलर्स आहेत ती अशी प्रिझर्व करत आहेत. इंडियामध्ये किती बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स आहेत, 3, वेस्टर्न घाट, इंडो बर्मा अँड ईस्टर्न हिमालय. त्याच्यानंतर इन सिटू जर आपण कन्सिडर केलं तर इंडियामध्ये 14 बायोस्फिअर असतील, 90 नॅशनल पार्क्स असतील, 414 वाईल्ड सेंच्युरी असतील. त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर 5 नॅशनल पार्क आहेत आणि 11 सेंच्युरीज आहेत. ओके, असे बरेचसे कल्चर्स असतील की त्याच्यामध्ये छोटे छोटे जे फॉरेस्ट असतील ज्यांना आपण स्क्रेव्ड ग्रूज म्हणतो की ते प्रोटेक्ट केले जातात. आणि त्याच्यामध्ये काही एक्झाम्पल दिले. ओके, काशी अँड जेनायता हिल्स इन मेघालया, वेस्टर्न घाट रिजन ऑफ महाराष्ट्र अँड कर्नाटका, अरवली हिल्स ऑफ राजस्थान अँड बस्तर अँड चंदाज अँड सरगुजा एरिया ऑफ मध्य प्रदेश. आता इकडे लक्ष द्या, हे ज्या इथे पॉईंट्स दाखवले जातात जसे की काशी अँड जैंतिया हिल्स,
मेघालय. तर हे तुम्हाला विचारलं का इन मेघालय की मेघालयामध्ये असे कोणते रिजन आहेत की ते स्क्रीगुरू म्हणून कन्सिडर केले जातात, किंवा राजस्थानमध्ये कोणते हिल्स आहेत की ते स्क्रीगुरू म्हणून कन्सिडर केले जातात. मग ते तर हा सुद्धा पॉईंट तुम्हाला विचार. ही जी स्लाईड बघितली तुम्ही मागच्या स्लाईड्समध्ये तर एकच पॉईंट महत्त्वाचा आहे की पावरा याच्यामध्ये ते आपण बघतोय आणि 3 वेगवेगळे बायोडायव्हर्सिटी स्पॉट्स आहेत. याच्यानंतर आपण इथे कान्हा फॉरेस्ट हा बघतो आणि टायगर ॲट होम आणि 34 बायोडायव्हर्सिटी आणि त्यांच्या नॅचरल हॅबिट. हा जो पॉईंट्स आहे, ही जी स्लाईड्स आपण बघितली ही खूप महत्त्वाची. प्रत्येक सेंटेन्स ह्यातला महत्त्वाचा, प्रत्येक सेंटेन्स हा MCQमध्ये कन्वर्ट केला जातो. ओके, तर हे व्यवस्थित रीड करायचं. आणि इन सिटीमध्ये जे आपण मागचे बघितले 3 बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट जे बघितले ते इथे आपण कशा प्रकारे इंडियामध्ये कसे ते स्प्रेड झाले ते आपण इथे बघितले. ओके, तर इथे आपण हे लेक्चर्स आजचे संपवू. उद्याचा जो पॉईंट असेल याच्यामध्ये आपण एक्सिटिव्ह हा पॉईंट बघू आणि पुढचे जे असतील पॉईंट पुढे आता उद्या हे जे असेल हे पूर्णपणे आपण हे चॅप्टर जे असेल हे संपवून टाकू. ओके, उद्याच्याला हे संपवून टाकू. चला.